बारामतीतील मदरसा दारुल उलूम मौलाना युनुसिया या संस्थेचे सरकारकडून विशेष ऑडिट करण्यात येणार आहे। बारामतीतील सामाजिक कार्यकर्ते सोहेल बच्चूभाई शेख यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने आणि माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार धर्मदाय आयुक्तांनी या विशेष ऑडिटचे आदेश दिले आहेत। नमस्कार, मी सोहेल शेख, बारामती येथील मदरसा दारुल उलूम मौलाना युनुसिया या ट्रस्टचा देणगीदार होतो। या ट्रस्टमध्ये मला पैशाची मोठी अफरातफर दिसून आली। त्याविरुद्ध मी वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज केले असता मला कुठेही दाद मिळाली नाही। मी माननीय उच्च न्यायालयात न्याय मागणीसाठी गेलो असता उच्च न्यायालयाने माननीय धर्मदाय आयुक्ताला या कारवाई करायला सांगितली। माननीय धर्मदाय आयुक्तांनी कुठल्याही प्रकारे कारवाई केली नाही। 4 वर्ष मी थांबलो। मग त्यानंतर मी परत माननीय उच्च न्यायालयात दाद मागितली, तर ते आमचे वकील सुशांतजी प्रभूंजी यांनी युक्तिवाद करून कोर्टाने धर्मदाय आयुक्ताला 4 आठवड्यात निर्णय द्यायला सांगितले। त्यावरती माननीय धर्मदाय आयुक्तांनी 4 आठवड्यात चौकशी करून त्यावर योग्य ते निर्णय दिला। त्यांना त्यात मोठ्या प्रमाणात पैशाची अपहार दिसून आले, उलाढाल दिसून आली। त्यामुळे त्यांनी स्पेशल ऑडिट केले। मी या लढाईमध्ये माझे आई वडिलांचे, माझे मिसेसचे, सासऱ्यांचे आणि माझे साथ देणारे माझे ॲडव्होकेट सुशांतजी प्रभूंनी आणि माझे चॅरिटी कमिशनर हे जे अगोदरपासून साथ देणारे माझे भावासारखे मित्र शानूर शेख वकील यांचे आभार व्यक्त करतो। धन्यवाद। नमस्कार, मी ॲडव्होकेट शानूर शेख। सोहेल शेख यांनी मदरसा दारुल उलूम मौलाना युनुसियाच्या विरुद्ध जी पुणे येथील चॅरिटी कमिशनर येथे तक्रार दिलेली होती, त्या तक्रारी अर्जावर माननीय चॅरिटी कमिशनर यांनी आदेश केलेले आहे। त्यामध्ये महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ॲक्ट सेक्शन 33 सब क्लॉज 4 मध्ये त्यांनी स्पेशल ऑडिटचे आदेश दिलेले आहे। हे जे स्पेशल ऑडिट होतं, जेव्हा त्या संस्थेमध्ये कोणत्याही पैशाचं बेकायदेशीरपणे अफरातफर होते किंवा इरेग्युलरिटी होते, त्यावेळेस स्पेशल ऑडिटचे आदेश चॅरिटी कमिशनर देत असतात। आणि ह्या मदरशामध्ये अशाच प्रकारचे व्यवहार झाल्यामुळे मान्य चॅरिटी सूरज देवका, स्टार महाराष्ट्र न्यूज, बारामती।